Hello, hello. This is the My Artifact episode number 2076. आमची तारीख आहे 31 ऑक्टोबर 2020. वाजले आता रात्रीचे 10 वाजले. माझ्या तोंडाला फोड्या आल्या Yes. त्यामुळे माझं कसं खूप हर्ट होते बोलायला वगैरे. मला प्रत्येक वर्षी तोंडाला फोड येतात. पण या वर्षी थोडं कमी आहे कारण मी म्हणजे गेल्या जेव्हापासून कोरोना वगैरे आहे तेव्हापासून मी तोंडाची चांगली काळजी घेऊन राहिलोय आणि माउथ वॉशनी नेहमी तोंड साफ करत आहे. सो यामुळे मला नाही का माझ्या म्हणजे कसं की जे आतल्या ज्या बाजू असते ना, म्हणजे कधी कधी हिरड्यावर येत होते फुरे, तर कधी कधी त्या स्किनच्या आतमध्ये वगैरे जिभेवर तर आत होते. यस, बट इतक्यात मला अशी हिरड्यावर इकडे तिकडे आहे ना, मला आता फक्त जिभेवर आहे. ओके, तर त्यामुळे थोडस बेटर आहे. थोडस बोलता येत आहे. येस, बट लिटिल बिट हर्ट होतेच. बट अजूनपर्यंत एक्स्ट्रीम लेवलवर नाही गेलाय. म्हणजे मी असं म्हणत आहे पेन वॉज लाईक दॅट की 30% पेन आहे. अजूनपर्यंत 100% पेनवर जायचं आहे. मला वाटते की शायद हा पेन म्हणजे हे जे फुरे आहे ना, म्हणजे माझ्या तोंडातल्या जे छाले आहे ना, हे राहील तरी हप्ताभर तर राहीलच. येस, सहन करावं लागेल. येस, माहित नाही यार माझ्या बॉडीमध्ये काय यार साला हे नेहमीच होते मला. इवन माझ्या चेहऱ्यावरचे पण फुऱ्या त्याला कधीच जात नाही. येस, मी काय काय नाही लावलं यार, का नाही, किती साफ करतो, किती हे करतो, बट नथिंग एल्स. येस, बट आता हे जे क्रीम आहे हे थोडीशी वाटत आहे की काही ना काही इम्प्रूव्हमेंट होत आहे. येस, वेल याच्या अगोदर तू कधी ट्रीटमेंट पण केली नाही म्हणा तू चेहऱ्यासाठी वगैरे. तू आता ट्रीटमेंट केली आहे तर हा थोडासा इलाज होऊन राहिलाय. इट वॉज गुड. या, बट शायद खूप सारी अशी अपॉर्च्युनिटी होती जे मी कसं आहे की मी असं म्हणत नाही की चेहऱ्यामुळे शायद म्हणजे कधी कधी लुक्स पण खूप जास्त मॅटर करतात यार. म्हणजे स्वतःला काही ना काही सक्सेसफुल होण्यासाठी वगैरे समथिंग. म्हणजे एक सर्टन काइंड ऑफ थिंग्स मध्ये या सर्व गोष्टी असते. तेव्हा तुम्हाला स्वतःला त्या प्रकारचं म्हणजे ढालावं लागतं. येस, इट इज दॅट थिंग. आता मी विचार नाही करत यार माझ्या कसं कसं काय होतं वगैरे, बट कसं आहे की दुसऱ्या लोकांना आपले प्रॉब्लेम्स दिसतात. त्यामुळे आपण शायद दुसऱ्यांचं ऐकायला पाहिजे. म्हणजे चुका हे मात्र दुसऱ्या लोकांना दिसतात, स्वतःला दिसत नाही. सो रिस्पॉन्सिबिलिटी आपली एवढी असते की दुसऱ्यांचं तेवढं ऐकणं आणि स्वतःमध्ये ते इम्प्रूव्हमेंट आणणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट असते. येस, मला वाटते तसं. व्हॉटएव्हर, गेल्या 2 दिवसामध्ये खूप ड्रास्टिकली चेंज झालाय माझ्या डोक्यामध्ये. येस, अगोदर मी विचार करायचो होतो की एक म्हणजे की ट्रॅव्हल फिल्म मेकर बनायचं. ओके, खूप काही विचार केला, बजेट वगैरे विचार केला, कसं करायचं, काय करायचं, सगळे प्लॅनिंग वगैरे केली आणि माझ्या डोक्यामध्ये हाच थॉट होता की मी ट्रॅव्हल फिल्म मेकरच बनेन. येस, म्हणजे गेला या रिसेंटली हप्त्याभरामध्येच. येस, मग मी एकदम एजवर आलो होतो यार. म्हणजे अशा पॉइंटवर आलो होतो जिथे मी आता वडिलांसोबत बोलणार आहे, या एजवर आलो होतो. बट देन आय थॉट की साला मी अगोदरपासून फिल्म मेकर बनणार होतो. म्हणजे मी गेल्या होल लाईफ मध्ये मी याच्याबद्दलच विचार केला आणि
गेले 10-15 दिवसामध्येच माझा असा काही थॉट आला आणि या थॉटमुळे मी का स्वतःची या सगळ्या गोष्टी चेंज करू बा वगैरे वगैरे. ओके. तर मी स्वतःला थोडंसं अॅनलाइज केलं. ओके. आणि हे असं होते ना, म्हणजे वॉज लाईक दॅट की तुम्ही अगोदरपासून अँड्रॉइड फोन वापरत आहे. ओके. बट सडनली एक आयफोन लॉन्च झाला, तुम्हाला आवडला. ओके. आणि तुम्हाला वाटतं का तो विकत घ्यायचा. ओके. बट जेव्हा तुम्ही विकत घेता तेव्हा असं रिअलाइज होते यार की चला तुमचे कामं अटकून राहिले यार या ऍपल फोनमुळे. या अँड्रॉइड विल बी बेटर. तर मग तुम्ही बॅक टू अँड्रॉइड जाता. सो इट इज दॅट थिंग. येस. कारण कसं आहे की जे लोक अगोदरपासून ऍपलवर आहे तर त्या लोकांना ऍपल फोन ठीक आहे. बट ज्या लोकांना अँड्रॉइड फोन हे जास्त असते तर ते लोक अँड्रॉइड फोन्स वापरतात. येस. मी अगोदरपासून अँड्रॉइड फोन वापरत होतो आणि आता अँड्रॉइड फोनच वापरतो. या सिम्पल म्हणजे म्हणण्याचा उद्देश असा आहे की अगोदरपासून आपण जे विचार करत होतो की आपल्याला समोर काय बनायचं आहे, आपण समोर तेच बन. हा म्हणजे कोणी असं सांगत आहे आणि त्यांनी आपण खूप जास्त इम्प्रेस होऊन राहिला आहे आणि त्यामुळे असं वाटते की हा चलो बा ये कर लेते है. इट इज नॉट दॅट थिंग. येस. म्हणजे दुसरं काही करिअर ऑप्शन हे जरी दिसायला चांगलं असेल तरी ते काही चांगलं नसते. येस. म्हणजे ते आपल्यासाठी नसतेच. येस. कारण आपण कोण आहे हे आपल्याला स्वतःला माहित आहे. मी एक फिल्म मेकर आहे. मला एक फिल्म बनवणं, फिल्म डिरेक्टर करणं हे याच्यामध्येच मला मजा येते आणि याच्यामध्येच मला काम करायचं आहे. या हे आपल्याला स्वतःला अंडरस्टँड असणं खूप जास्त गरजेचं असतं. जर तुम्ही या साऱ्या गोष्टी विसरत असेल ना तर खूप कठीण होऊन जाते समोर डिसिजन घेणं. कारण कसं होते की आपल्याला वाटते की आपण काही ना काहीतरी करावं. या बट इन द एंड रिझल्ट असा निघतो जेव्हा आपण नवीन कामामध्ये काही ना काहीतरी करतो म्हणजे आपल्याला असं वाटते की हे काम इझी आहे आणि हे काम होऊ शकते आणि या कामामध्ये खूप जास्त पैसा आहे. मग आपण ते काम करायला लागतो. पण ते काम तेवढं चांगलं म्हणजे त्याचा आउटपुट एवढं चांगलं निघत नाही. व्हाय? कारण त्याच्यामध्ये आपण एफर्टच घेतले नाही. या आपण ते काम याच्यासाठी करायला लागलो बिकॉज ऑफ दॅट की दुसरा व्यक्ती यांनी सांगितलं की हे काम खूप चांगलं आहे बा वगैरे. नो नो नो. या टॉक टू युअर सेल्फ. यार तुला काय वाटते, तुला हे करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे वगैरे वगैरे. आणि जस्ट लाईक फक्त 1-2 दिवसामध्ये कोणतेही असं डिसिजन चेंज होत नाही. यार प्रॅक्टिकॅलिटी असते, खूप सारे डिसिजन्स असते, खूप सारे गोष्टी असते. ओके. त्याच्यानंतर आपण डिसाईड करतो, त्यानंतर आपण त्या गोष्टीवर मार्गावर लागतो. आणि इव्हन मी त्याच्यावर काम पण केलं ॲज अ फिल्म मेकर म्हणून. माझं डोकं त्याच्यामध्ये आहे. मी त्याच्याबद्दल थॉट्स करतो. माझी थॉट प्रोसेस त्या स्पेसिफिक कामामध्ये जोडली गेली आहे. तर व्हाय वुड आय चेंज दिस थिंग लाईक दॅट. या सो कालपासून माझं माइंड काफी क्लिअर झालं. या आणि आता मला एवढंच कळतंय की आता मला बॉम्बेला जाऊन ॲज अ एडी म्हणून कामाला करायचं आहे. सो काफी रिलीफ आहे यार. यस. ॲक्च्युली गेले 3-4 दिवस खूप स्ट्रेसमध्ये होतो मी की साला मला पैसे कुठून येईन. मी इव्हन बँकेचे लोन कसे काय भेटते याच्याबद्दल पण इन्क्वायरी करत होतो वगैरे. सो बट राईट नाव आय एम काइंड ऑफ स्ट्रेस फ्री वाटत आहे. या आणि एवढं वाटत आहे की जस्ट लाईक आता मी बॉम्बेला जाईल आणि बस काम सुरू करायचं आहे. या मी एवढं कॉन्फिडंट का म्हणत आहे? व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की मला माहित आहे मी याच्यामध्ये काम करणार आहे. ओके. आणि मला कॉन्फिडंट पण आहे. ओके. आणि कसं आहे की अगोदर मी काम केलं आहे. ओके. म्हणजे माझे स्वतःचे काही व्हिडिओज आहे, मी काही बनवले पण आहे वगैरे वगैरे. लिटल बिट मला थोडा बहुत एक्सपिरियन्स पण आहे आणि आय नो ऑल दिस थिंग्स. ओके. मी असं नाही म्हणत की मला सगळं काही येते. या म्हणजे खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या प्रोडक्शन मध्ये वगैरे असतात वगैरे. बट आय डू नो दिस थिंग्स. येस. आणि ॲज अ ज्या क्वालिटी ॲज अ असिस्टंटसाठी लागतात, ज्या क्वालिटी ॲज अ डिरेक्टरसाठी लागतात, माझ्यापाशी त्या सगळ्या क्वालिटी आहे आणि आय कॅन डू दॅट. या आणि समजा जर आणि ऑलरेडी मी मेल केला आहे. 1-2 जणांनी रिप्लाय पण केला. त्यांनी म्हणलं की कम टू बॉम्बे अँड जस्ट. सो या ॲक्च्युली कसं आहे की मी खूप विचार केला होता की आपण बॉम्बेला नाही जाऊ. बट
दॅट इज द ओनली वे. या त्याच्याशिवाय काही होणार नाही. या सो आय हॅव टू गो देअर अँड डू समथिंग. येस, वॉटएव्हर. आज काय झालं, आज सकाळी उठलो आणि त्यानंतर आज सकाळी मी 8 वाजता उठलो रे. उठल्यानंतर मग मी त्या श्रेयसच्या कामाला लागलो. येस, मी काल थोडं हे होतो. येस, म्हणजे कसं आहे की आफ्टर इफेक्ट्स मध्ये नाही का डुडल्स बनवणं इज काइंड ऑफ रिअली कठीण होतं आणि प्रिसाइज नव्हतं आणि इट वॉज नॉट रिअली गुड. या ते फील नाही देऊन राहिलं ते डुडल्स. येस, मग मी काही युट्यूबवर गेलो आणि डुडल्स सर्च केले आणि मला भेटले आणि आता माझं काम काफी इझी झालं आहे. येस, आता मला जो व्हिडिओ भेटला आहे तो व्हिडिओचे छोट्या छोट्या क्लिप्स मला माझ्या त्या व्हिडिओमध्ये टाकायचा आहे, म्हणजे श्रेयसच्या व्हिडिओमध्ये. ओके, थोडासा जे स्लो मोशन करायचं आहे आणि थोडीशी स्क्रीन ओपॅसिटी थोडी कमी करून. सो इट्स रिअली गुड. या ते पण खूप चांगला जबरदस्त इफेक्ट देतो. सो आय लाईक दॅट. आता जास्त हे नाही. इट वॉज रिअली गुड. ओके, जास्त कठीण नाही. आय एम टेलिंग यू. मला वाटलं तर मी शायद उद्यापर्यंत वगैरे याचा व्हिडिओ कम्प्लीट बनवतो. ओके, आणि देऊन टाकतो. ऑल्सो कसं आहे की हे नाही का, व्हॉट आय एम सेइंग इज दॅट की वनमॅनच्या लग्नासाठी विशालचा फोन आला होता. त्यांनी सजेस्ट केलं की आपण अशा प्रकारचा व्हिडिओ बनवू वगैरे. ओके, सो या डोक्यामध्ये आयडिया तर आहे, इट्स रिअली गुड वगैरे. बट मला असं वाटत नाही का याला खूप जास्त वेळ लागतो बा. या इट इज दॅट थिंग. म्हणजे जर मी म्हणलं गेलं तर आपल्यापाशी किती महिने आहे? नोव्हेंबर आहे, डिसेंबर आहे, जानेवारीमध्ये आहे. ओके, 10 जानेवारीला लग्न आहे. ओके, आणि मी जानेवारीच्या 1 तारखेला जरी सगळ्यांना कॉल केला आणि म्हणलं की मला सगळ्यांचे असे पाहिजे, तर आय एम टेलिंग यू की सगळ्यांचे हार्डली समज जर 10 जानेवारी लग्न आहे म्हणजे 9 जानेवारीला हळद राहील, तर 9 तारखेला आपल्यापाशी सगळं रेडी पाहिजे, राईट? तर माझ्यापाशी सगळे फुटेजेस म्हणजे सगळे जे व्हॉइस आहे ते 8 तारखेला जरी आले ना तरी मी एका दिवसात होऊन जाते यार. या इट्स काइंड ऑफ लाईक थोडा मोठा आहे, बट इट्स म्हणजे काइंड ऑफ म्हणजे थोडंसं की मी ऑलरेडी खूप सारे फोटोज पाहिले आहे आणि आय नो की कुठे कुठे कोणता फोटोज लागेल. ओके, त्या फोटोज तिथे चिपकवायचा आहे आणि हलकीचे ट्रान्झिशन द्यायचे आहे. बाकी बॅकग्राऊंड मध्ये थोडंसं सॅड म्युझिक असं लावायचं आहे म्हणजे जेणेकरून तो फील येईल. ओके, आय एम टेलिंग यू जास्त वेळ तर लागत नाही. या समज मी आताच पासूनच सगळ्यांना काही सांगणं एवढं काही कठीण नाही. ओके, दुसरी गोष्ट की विशालने खूप काही सांगितलं, स्क्रिप्ट बनवू, असं कर तसं कर. इट्स नॉट दॅट थिंग. या आय एम टेलिंग यू, या वाय कोणती गोष्ट एक्सप्रेस करण्यासाठी ऑफकोर्स या स्क्रिप्टची गरज असते. या म्हणजे आता मी जे बोलून राहिलो आहे हे काही स्क्रिप्टेड नाही, हे माझ्या मनातलं आहे. ओके, आता हे मी एवढं फ्लुएंटली कशा प्रमाणे बोलून राहिलोय बिकॉज ऑफ दॅट की आय एम डुईंग इट फॉर 6 इयर्स, 6 वर्ष झाले आणि आपण याला करून राहिलोय. सो आय एम युज टू झालो या गोष्टीसाठी. ओके, बट कसं आहे की बाकीचे लोक नसतात. ओके, बट आय एम टेलिंग यू की हे एवढं कठीण पण नाही. ओके, तर इट जस्ट लाईक डुईंग अ नॉर्मल कन्व्हर्सेशन आणि याच्यामध्ये काही व्हिडिओ नाही, हा ऑडिओ आहे. ओके, ज्याप्रमाणे आपण फोनवर बोलतो त्याप्रमाणेच आपल्याला याच्यामध्ये फोनवरच बोलायचं आहे. येस, म्हणजे असं फोन समोर ठेवायचं बोलायचं, दॅट्स इट. सो इट जस्ट लाईक मी जर हलके हलके पॉइंट जरी दिले किंवा त्यांना असं म्हणलं की तुम्ही तुमच्या हिशोबाने 3 मिनिट जरी काही ना काही तरी बोला, चांगलं बोला. ओके, सो ऑब्विसली पीपल विल टॉक. या सो जर मी स्क्रिप्ट वगैरे दिली, प्रॉब्लेम काय होते की दे वर बाउंडेड बाय. ओके, आणि म्हणजे इट जस्ट लाईक दॅट की समज जर वैभवचं आहे म्हणजे वैभव वनमॅन बद्दल बोलेल.
ओके. तर ऑब्विसली वैभवच्या मनात वन मॅन बद्दल काही ना काहीतरी समथिंग गोष्ट असेल, राईट. गोष्ट असेल म्हणजे व्हॉट डू ही फील वगैरे वगैरे समथिंग लाईक दॅट. या आता हे मला कसं माहित राहील, राईट. आणि मग मी स्क्रिप्टेड देईन तर हे त्याला बहुत अजीबसं वाटेल की आय नेव्हर थॉट लाईक धिस द गाय लाईक दॅट. म्हणजे या तर मी त्याला जस्ट पॉइंट देईल का बाबू तू असं बोल की तसं बोल. आय डोंट थिंक या म्हणजे एवढं काही पॉइंटची वगैरे काही गरज नाही. आय एम टेलिंग यू येस. कारण ऑलरेडी आपण खूपदा अशा गोष्टी रेकॉर्ड केल्या आहे. वैभवच्या वाढदिवसाला पण, प्राची आणि डोबेच्या पण वाढदिवसाला अशा प्रमाणे रेकॉर्ड केलं. इट्स नॉट अ बिग डील. येस, खूप इझिली होऊन जातात. तर वॉज लाईक दॅट की बस त्यांना सांगायचं आहे. आणि तुम्ही 3 मिनिट बोलावा, चांगले बोला, दॅट्स इट. थोडा वेळ लागेल या लोकांना. पण समजा जर मी नोव्हेंबरपेक्षा डिसेंबरच मध्ये म्हणतो ना, डिसेंबरच्या 15 तारखेला 15-20 तारखेला मी त्यांना कॉल करेल, म्हणेल की मला अशा प्रकारे हे पाहिजे. दे विल मॅनेज समथिंग आणि दे विल डू इट. या इट्स गुड. या आतापासूनच सांगून काही असं म्हणजे मला असं वाटतं की टू मच काय. या बट मला एक गोष्ट क्लिअर सांग, ओके, की का तू वनमॅनच्या लग्नापर्यंत इथे थांबणार आहे? या म्हणजे तू केव्हा निघणार आहे बॉम्बेला? व्हॉट्स युअर प्लॅन? वेल, माझा प्लॅन असा आहे की हा श्रेयसचा व्हिडिओ तर होऊन जाईल. ओके. मला नागपूरला जायचं आहे आणि नागपूरला हायपर लाईव्ह स्टुडिओ शूट करायचं आहे. ओके. आणि इट इज रिअली एसेन्शियल. ओके. आणि कसं आहे की याने माझी क्रिएटिव्हिटी तर येईल, याने मला फायदा होईल. ओके. आणि समोर मला वळायचं नाही. यस, फक्त मला नागपूरचा व्हिडिओ एक बनवायचा आहे. ओके. सो मला असं वाटते की मी हे करू शकतो आणि मला असं वाटतं की हे करायला पण पाहिजे. कारण याने माझ्या पोर्टफोलिओ अजून चांगला बनेल आणि मला अजून काही ना काहीतरी अपॉर्च्युनिटी भेटेल. हा, मला माझं मेन टार्गेट आहे तुझं फिल्म मेकिंगवरच आहे आणि मला समोर जाऊन फिल्म मेकिंगवरच काम करायचं आहे. पण समज जर आपण असे काही व्हिडिओ बनवले जेणेकरून माझा काही ना काहीतरी फायदा होत असेल तर मी का नाही करू, राईट. सो हा बस श्रेयसचा व्हिडिओ आटपला की माझ्यापाशी म्हणजे कसं की आतापासून माझ्यापाशी काम आहे, त्यामुळे कसं की मी थोडंसं रिलॅक्स आहे. माझ्यापाशी जसं काम हटलं की जस्ट हे झालं का मग माझं हेच होऊन जाते की चलो बा. आणि ऑल्सो हा श्रेयसचा व्हिडिओ बनल्यानंतरही आपल्याला अजून काही ना काही ऑपॉर्च्युनिटी येईलच. यामध्ये कोण ना कोणी म्हणेल वगैरे या माझा व्हिडिओ बनव वगैरे वगैरे. पण यावेळेस मी आता चार्ज करेन. या म्हणजे जे काही आहे इट्स जस्ट लाईक दॅट की दिस द फर्स्ट टाइम आणि आय एम काइंड ऑफ लाईक एक्सपेरिमेंटिंग थिंग विथ माय सेल्फ आणि काइंड ऑफ रिली सक्सेसफुल ऑन दिस थिंग. आणि मला माहित पडलं की किती मेहनत लागते, काय लागते, कसं कसं आहे वगैरे वगैरे. बट ऑब्विसली चार्ज थोडा कमीच घेईल म्हणा मी, असं नाही. बट काही ना काही समथिंग अमाऊंट ऑफ मनी घेईल मी. ओके. किती घेईल तू? वेल, वन थिंग इज दॅट आय डोंट नो यार. या म्हणजे मला जास्त वेळ नाही वाया घालवायचा आहे. या म्हणजे कसं की मला लवकरात लवकर बॉम्बेला पण जायचं आहे आणि कामाला सुरुवात करायचं आहे. सो येस, आणि नागपूरचा व्हिडिओ बनवायचा आहे आणि व्हॉटएव्हर. सो आतापर्यंत एवढंच आहे. काल मी 8 एपिसोड रेकॉर्ड का नाही केला? येस, कारण काल ते सेम माझ्या तोंडाला बहुत जास्त फुरे आहे. ओके. आता मी थोडंसं एवढं फ्लुएंटली का बोलून राहिलोय? बिकॉज ऑफ दॅट की मी आता कंटिन्यू गेले 15 ते 20 मिनिट बोलून राहिलोय. तर आता थोडंसं एक प्रकारे म्हणजे जेव्हा आपण कोणती गोष्ट स्टार्ट करतो ना तेव्हा खूप जास्त कठीण होऊन जाते त्याला थोडं स्टार्ट करणं. ओके. काल मी 8 एपिसोड यासाठी नाही केला रेकॉर्ड कारण काल आय वॉज रिली एक्झॉस्टेड. येस, एक्झॉस्टेड नाही, काल एक्झॉस्टेड नव्हतं ऍक्च्युली. येस, काल ऍक्च्युली कसं काल मी दुपारी झोपलो. येस, दुपारी ऍक्च्युली वन थिंग अजून गोष्टी सांगायची आहे की काल मी मॅस्टरबेट केलं यार. आय वॉज मला खूप काफी शेमफुल वाटतं की
क्यों किया मैं ऐसा, बट हफ्ते में एक बार हो ही जाता है यार. म्हणजे आय कुडंट कंट्रोल माय सेल्फ, सो वॉट एव्हर इट्स हॅपन्स. ओके. संध्याकाळी काय झालं की मी काम करत होतो. ओके. मी खूप जास्त स्ट्रेसमध्ये होतो बिकॉज ऑफ दॅट की हे आफ्टर इफेक्ट्स कशाप्रमाणे करू बा, कशाप्रमाणे मी फ्रेम बाय फ्रेम काम करू, तर मला बहुत वेळ लागेल. मग मी युट्यूबवर सर्च केलं का आपल्याला असे काही डुडल्स भेटते का, आणि मला ते भेटले, आणि त्यामुळे माझं काम ऑलमोस्ट बहुतच कमी झालं. म्हणजे इट वॉज लाईक दॅट की म्हणजे जेवढे मी 100% एफिशियन्सी देणार होतो त्याच्यामध्ये, तर आता मला तेवढं जास्त द्यावं लागेल. इट वॉज लाईक 10%. आता फक्त मला प्रीमियर मध्ये ते फाईल आणायचे, इम्पोर्ट करायचे आहे, आणि बस बीट नुसार ते, इव्हन बीट पण नाही करायचे, इव्हन जस्ट लाईक दॅट त्याची ट्रान्सपरन्सी ऑफ करायची. आणि ऑल्सो बिग बँग थेरी, यस, आय काइंड ऑफ लाइकिंग दिस थिंग. ऍक्च्युली मी बिग बँग थेरीचे सगळे एपिसोड बघितले आहे 2017, 3 वर्ष अगोदरच. यस. सो पण तरी ते पाहूशा वाटते. यस, बिकॉज ऑफ दॅट की त्याच्यामध्ये जो स्पार्क आहे ना, जे फनीनेस आहे, जो इट 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 म्हणजे माझं कसं आहे ना की एकदा गोष्ट आपल्याला कोणती आवडली की आपल्याला नवीन गोष्ट ट्राय करूशा वाटत नाही. इट्स लाईक खूप जणांनी म्हणलं फ्रेंड्स पहा किंवा 2.5 Men पहा वगैरे. वेल, आय डोंट लाईक दॅट थिंग. यस, म्हणजे बिग बँग थेरी इज कनेक्टिंग मी, म्हणजे जो माझ्यासोबत एक प्रकारे कनेक्ट झाला, आय विल सॅटिस्फाईड विथ दिस थिंग. मेरे को और कुछ नया ट्राय नाही करना. आणि ऍक्च्युली कसं आहे की मी स्वतःला एंटरटेन नाही करून राहिलो आहे गेल्या, बट कसं आहे की हे बिग बँग थेरी इज लाईक काइंड ऑफ फील्स रिअली गुड टू मी. सो वॉट एव्हर. आता एवढंच आहे, फारसं काय नाही. सो दिस इज माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 2076. राईट नाउ वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.